वेलकम टू KJ केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत आयोनिक इक्विलिब्रियाचे न्यूमेरिकल्स जे प्रिव्हियस इयर आहेत काही पेपरमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा हा क्वेश्चन बघा. हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl गिवनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला बघा. हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस किती दिलं आहे? 2 × 10⁻⁻4 मोल पर DM⁻³ बरोबर. हा कधी विचारला? आत्ता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये 2025मध्ये. तर बघा, जेव्हा आपण pH काढत होतो, pH -log(H+) लिहित होतो, तशाच प्रकारे जर आपल्याला POH काढायचा म्हणजे बेसचा काढायचा आहे, तर हा असतो -log(OH-) असतो. ठीक आहे, म्हणजे हायड्रॉक्सिल आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा आपण इथं H+ लिहित होतो तेव्हा इथं म्हणजे इथं pH म्हणजे H लिहित होतो, तिथे H लिहित होतो, आता इथं OH लिहिलं, तिथं OH लिहिलं. तर याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे लॉग किती दिली आहे? 2 × 10⁻⁻4 दिली आहे व्हॅल्यू तुम्हाला ही 2 × 10⁻⁻4. तर बघा फॉर्म्युला आहे मॅथमध्ये, जर लॉग A × n असेल समजा किंवा M × n असेल, त्याला लिहितात log A + log n असं लिहितात ना. म्हणजे जर इथं B असतं, समजा इथं B असतं, तिथं आलं असतं log A × B, तिथं आलं असतं log A + B. तिथे तोच रूल अप्लाय करा, तर मग काय होईल बघा. मायनस ॲज इट इज काय होईल? लॉग पहिले हे होईल log 2 प्लस अजून करा log 10⁻⁻4 काय होईल? log 10⁻⁻4. काय केलं? हे जे होतं A × B होतं समजा, तर लॉग हे A पहिलं झालं, नंतर लॉग हे B पहिलं झालं, आणि हा मायनस साईन आपण कॉमन काढला. ठीक आहे, नंतर बघा मायनस साईन ॲज इट इज. लॉग 2ची व्हॅल्यू फिक्स असते, ती लर्न करून घ्याल. 0.3010. जर तुम्ही log 2ची व्हॅल्यू बघाल म्हणजे log 20ची व्हॅल्यू बघायला लागेल तुम्हाला 0मध्ये, तर ही एवढी येईल 0.3010. ठीक आहे, प्लस आता जेव्हा आपण अजून एक फॉर्म्युला आहे लॉग A⁻n असेल, काय असेल? लॉग A⁻ काय असेल? n असेल, तर काय होतो? पॉवर समोर येतो आणि लॉग A होतो. पॉवर समोर येतो आणि ॲज इट इज राहतो. इथे बघा, इथं काय येईल? पॉवर समोर येईल, तर पॉवर समोर येईल तर -4 येईल × -4 आणि log 10 असं येईल ना. पॉवर काय येईल? समोर, तर मायनस होऊन जाईल. हे ऑलरेडी तर प्लस होतं, हे मायनस होऊन जाईल. मायनस प्लस मायनस होतो, मायनस पॉवर समोर आला आणि log 10. चला नंतर बघा काय राहिलं? मायनस ॲज इट इज 0.3010 -4 येऊन जाईल, आणि log 10ची व्हॅल्यू किती असते? 1. ते पुट कराल 1, ते किती राहिलं? 0. तर मग आता हे आन्सर किती आलं याचं बघा. = चला करा, हे मायनस करा 4 मधून. हे मायनस गेल्यावर किती? 4ला मायनस साईन आहे. ठीक आहे, 4 ॲज इट इज. म्हणजे आपण असं करू 40000 याच्यामधून किती मायनस कराल? 0.3010 मायनस करा. ठीक आहे, किती येईल? 0 9, त्याचा एक येईल 9, अजून एक 6 आणि अजून एक 3.99, आणि 4ला मायनस साईन आहे म्हणजे मोठ्या संख्येला मायनस आहे, तर मायनस ॲज इट इज किती येईल? 3.699 आली. 3.699. तर आता काय कराल बघा. आता काय करायचं? हा मायनस × मायनस काय होऊन जाईल? प्लस, म्हणजे आन्सर येईल 3.699. हे कोणाची व्हॅल्यू आली? आपली POHची. कोणाची व्हॅल्यू आली? POHची. पण आपल्याला काढायचं काय आहे? pH काढायचं आहे. आपली व्हॅल्यू आली POHची. चला, तर आता pH काढायचं आहे, इकडे काढू. ते इक्वल असतो, जो आपला pH + POH हा इक्वल असतो 14च्या. बरोबर आहे, pH आणि POH हे इक्वल असते 14च्या. तर आपल्याला POHची व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे, तर पुट करा pH ॲज इट इज प्लस POHची व्हॅल्यू किती आहे? 3.699 = 14.
बरोबर. नंतर पी एच ॲज इट इज राहील 14, हे तिकडे न्या, इकडे प्लस आहे तर त्या साईडला गेल्यावर होऊन जाईल -3699. ठीक आहे. तर पी एच इज इक्वल टू 14मधून ते मायनस करा, तुम्हाला करता नसेल ते खाली करून घ्या. ठीक आहे. जर नाही चालत तर मग असं सॉल्व करायचं, पण रॉंग सॉल्व करायचं नाही. 0000 करा 3.699 जो भी आहे. इथे एक अजून वापस 0, हातचाला 1, किती येईल 7, 1, हातचाला 1, 14 4 गेले किती येतील 10, तर किती येईल 10.3010. किती येईल 3.3010. इथं 0 येऊन जाईल 0, तर हातचा 1, इथं वापस 0, तुम्ही गेले 7 3 आणि इथं गेले 4. तर मी पी एचची व्हॅल्यू किती आली 10.3010. म्हणजेच असं तुम्हाला सॉल्व करायचं होतं. म्हणजे आपण पहिले काय केलं, हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलं होतं, त्याच्यावरून आपण हायड्रॉक्सिल आयनवरून पहिले पीओएच दिलं होतं, ओएच दिलं होतं, म्हणून ओएचची व्हॅल्यू सॉल्व केली आणि किती आली पीओएचची व्हॅल्यू आपल्याला 3.699. नंतर फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट केली पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 आणि पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटली पीओएचची व्हॅल्यू. लास्टमध्ये काय लिहाल, द व्हॅल्यू ऑफ पीओएच ऑफ द सोल्युशन इज करून ही व्हॅल्यू लिहून घ्यायची. नंतर जो आहे आपल्याला सॉल्व करायचा आहे, बघा काय आहे, अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.04% डिसोशिएटेड इन. पहिले गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय दिलं आहे, पर्सेंटेज डिसोशिएशन, पर्सेंटेजचा साईन लिहून घेऊ, डायरेक्ट लिहिते मी, पर्सेंटेज डिसोशिएशन किती दिली आहे 0.04%. नंतर काय दिलं आहे, डिझॉल्व इन सीची व्हॅल्यू आहे किती दिलं आहे 0.025 मोलर सोल्युशन. काय काढायचं आहे आपल्याला, पीएच ऑफ द सोल्युशन. चला तर लक्ष द्या, जो आपला पर्सेंटेज डिसोशिएशन असतो, डिसोशिएशन हा इक्वल असतो अल्फा इंटू 100च्या. कितीच्या इक्वल असतो, अल्फा इंटू 100. तर अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोशिएशन, तर आपल्याला याची व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे, तर आपण इथून अल्फा काढू, तर अल्फा इज इक्वल टू काय होईल, पर्सेंटेज डिसोशिएशन आणि हे मल्टिप्लायमध्ये आहे, तिथं कुठे जाईल डिवाइडमध्ये, ते डिवाइडमध्ये किती येईल 100. ठीक आहे, तर अल्फा इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.04, डिवाइडमध्ये किती आहे 100. याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना 0.04, 100, हे किती होईल बघा 0.04 आणि 10 म्हणजे 100 म्हणजे 10^2 होतो, तर वर गेल्यावर किती होईल 10^-2 म्हणजे 10^-2 म्हणजे 100मध्ये किती होतो 10^2, हे खाली आहे तर वर गेल्यावर काय होईल 10^-2. तर अल्फा इज इक्वल टू, समजा मी याला 2 डिजिट शिफ्ट केली, राईट साईडला शिफ्ट केली, तर काय होईल 0. इकडे शिफ्ट होऊन जाईल तर पॉईंट किती येईल 4 पॉईंटमध्ये, आणि इकडे गेल्यानंतर काय होईल 10^-4. काय होईल, ऑलरेडी इथं 0.04 होतं, तर 4 डिजिट म्हणजे 1-2 डिजिट आपण शिफ्ट केलं, तर 2 डिजिट शिफ्ट केल्यावर -2 अजून मायनस येईल, तर म्हणून किती आले 2, तर 10^4 किती झाला -4. कशाची व्हॅल्यू आली आपली अल्फाची. आपल्याला काय काढायचं आहे पीएच. चला लक्ष द्या, अजून ही व्हॅल्यू आपली निघली अल्फाची. तर नंतर जो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ असतो हा इक्वल असतो, म्हणजे H3O+ म्हणजे आपण पीएचच्या फॉर्म्युलामध्ये पुट करू म्हणून याला काढतो, हा इक्वल असतो अल्फा इंटू सीच्या. कोणाच्या इक्वल असतो, अल्फा इंटू सीच्या. फॉर्म्युला लक्षात ठेवाल, तर अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 × 10⁻⁴ आणि सीची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे 0.025 एवढी व्हॅल्यू आहे आपल्याकडे. चला त्यानं मल्टिप्लाय जेव्हा केले तर किती येईल 4 25 चौक 100 येतील, 1 2 3 25 चौक काय येईल 100 आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे बघा 3 डिजिट, तर 3 डिजिट 1 2 3 म्हणजे इथं 0 पॉईंट आहे, 1 डिजिट नंतर पॉईंट आहे तर किती येईल 0.100 म्हणजे 0.100 × 10⁻⁴.
3 डिजिट दिसत आहे 1 2 3 म्हणून 3 डिजिट नंतर पॉईंट दिलं. हे अप्रॉक्सिमेट 0.1च आहे. तर 0.1च आहे, 0 0 कॅन्सलच होतात, म्हणजे ते पकडले नाही तरी चालतात. तर 0.1 म्हणजेच आपण 10⁻⁻1 लिहितो आणि 10⁻⁻ इथं किती आहे +-4, तर किती होऊन जाईल 10⁻⁻5. काय होऊन जाईल 10⁻⁻5. काय केले इथं बघा, अल्फाची व्हॅल्यू आपण इथून घेतली, सीची व्हॅल्यू आपल्याला माहीत होती, 25 चौक 100 होतात. आणि इथं बघा 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, ते 3 डिजिट नंतर पॉईंट दिले, 100 लिहिले, 1 2 3 इथं पॉईंट पाहिजे म्हणून समोर 0 लावून द्यायचं. आता हे 0.1च आहे, हे 0 कॅन्सल होतं, पॉईंट नंतर 0 असले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ते 0.1 आहे, तर 0.1 म्हणजेच होतो 10⁻⁻1, 10⁻⁻1 आणि हे 10⁻⁻4. तर बघा -1 आणि -4 किती होतील -5. तर पुट केला. आणि नंतरचा आपला फॉर्म्युला आहे, जो आपला pH असतो हा इक्वल असतो -log ऑफ H प्लसच्या, H प्लस आपला हाच आहे हायड्रोनियम आयन, -log ऑफ H प्लसच्या, तर हाच आहे आपला हायड्रोनियम आयन. तर चला काय होईल मग, पुट करायची व्हॅल्यू, पुट जेव्हा तुम्ही कराल काय होईल ॲज इट इज लॉग हा किती येईल 10⁻⁻5 असं येईल 10⁻⁻5. तर नंतर बघा नंतर काय होईल, तर मगाशीच आपण एक फॉर्म्युला घेतला, जर लॉग a⁻n असेल तर पॉवर काय आहे तो समोर, तर म्हणजे पॉवर किती येईल -n ऑलरेडी आहे, पॉवर -5 आहे, तर -5 समोर येईल आणि लॉग टू द बेस काय येईल 10. लॉग टू द बेस काय येईल 10. लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू किती पुट कराल 1, तर मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, म्हणजे pH ची व्हॅल्यू किती येईल +5 म्हणजेच 5. pH ची व्हॅल्यू किती येईल +5 म्हणजेच 5. अशा प्रकारे हा न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचा होता. बघून घ्या एकदा. काय केलं, आपल्याला डिग्री पर्सेंटेज दिले होते, तर पर्सेंटेजवरून आपण इथून अल्फाची व्हॅल्यू काढली. नंतर व्हॉट इज द pH काढायचं होता. pH साठी आपल्याला हायड्रोनियम म्हणजे H3O+ ची व्हॅल्यू पाहिजे होती, तर तो इक्वल असतो अल्फा इंटू सीच्या. तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाली. नंतर अल्फा इंटू सीची व्हॅल्यू आपण पुट केली. नंतर आपल्याला हायड्रोनियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयनची व्हॅल्यू भेटली 10⁻⁻5. त्याच्यानंतर काय केले आपण, pH ची व्हॅल्यू काढली, तर pH = -log ऑफ H3O+ म्हणजे H प्लस होतो, तर तेच व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला pH ची व्हॅल्यू किती भेटली +5 म्हणजे 5. मग आपण लिहू शकतो काय काढायचं, व्हॉट इज द pH ऑफ द सोल्युशन. मग आपण काय लिहू, द व्हॅल्यू ऑफ pH ऑफ द सोल्युशन इज करून +5 हे असं लिहायचं. नंतरचा जो आपला न्यूमेरिकल आहे बघा, इथं काय दिलं आहे, मोनोबिक बेसिक ॲसिड गिवन. हा कधी विचारला आहे, मार्च 2022ला. विक बेस ॲसिड म्हणजेच दिला आहे अल्फा-1, विक बेस किती दिला आहे 10%. 10%ला कन्वर्ट करा, काय येईल 10 डिवाइड बाय काय येईल 100. पर्सेंटेज म्हणजे डिवाइड बाय काय येतं 100, इक्वल टू किती येईल हा 0.1, किती येईल 0.1. नंतर बघा किती दिला आहे, नंतर डिसोशिएटेड इन म्हणजे C1 दिला आहे 0. कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलर असला तर कॉन्सन्ट्रेशनच असतो 0.05. नंतर C2 दिला आहे तुम्हाला पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन इन 0.15 मोलर. मोलर युनिट जो असतो तो कॉन्सन्ट्रेशनचाच असतो, ठीक आहे. नंतर बघा आपल्याला अल्फा-1 दिला आहे, C1 दिला आहे, C2 दिला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन. हा अल्फा-1 आहे, आपल्याला काय काढायचं आहे अल्फा-2. तर लक्षात ठेवाल फॉर्म्युला असतो जो आपला Ka असतो हा इक्वल असतो α1² C1, हा इक्वल असतो α2² टू C2, α2² इंटू C2. तर अल्फा-1ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे, आपण या दोघांना घेऊन चालू. चला काय आहे 0.1च्या स्क्वेअर, C1ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.05 बरोबर. हे इक्वल आहे, एक मिनिट आपण इकडे लिहू. अल्फा-1ची व्हॅल्यू किती आहे 0.1च्या स्क्वेअर इंटू C1ची व्हॅल्यू 0.05 इक्वल टू α2चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. नंतर C2 किती दिला आहे 0.15, ठीक आहे. तर आपल्याला α2 काढायचं आहे, α2ला कन्वर्ट करू, तर हे कुठे जाईल याच्या डिवाइडमध्ये, म्हणजेच काय येईल इकडे लिहू, म्हणजेच काय येईल α2चा स्क्वेअर हे इक्वल राहील, हे मल्टिप्लायमध्ये आहे इथं जाईल डिवाइडमध्ये, तर 0.1चा स्क्वेअर, तर 0.1चा स्क्वेअर किती येईल पुट करून घेऊ आपण. 0.1चा स्क्वेअर किती येईल 0.1 इंटू 0.1 म्हणजे 0.01 इंटू किती येईल 0.05 डिवाइडमध्ये. ही जी व्हॅल्यू आहे ही मल्टिप्लायमध्ये आहे तर कुठे जाईल डिवाइडमध्ये, तर किती येईल 0.15.
तर अल्फा 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, हे डायरेक्ट याला 3चा भाग जातो 15, ठीक आहे. तिथे आन्सर किती येईल 0.01 डिवाइड बाय किती येईल 3. तुम्ही करून बघा, याला जर 3 मल्टिप्लाय केलं तुम्ही बघा 0.05 इंटू 3 केले तर किती येईल 0.15. तीच आहे आन्सर. त्याला भाग देऊन बघा, अल्फा 2 चा स्क्वेअर इक्वल टू 0.000 एवढं येईल. नंतर 10 येतील इथं, भाग जात असेल तर भाग देऊन द्या. 10 गेले तर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9च येऊन जातील. तर अल्फा इज इक्वल टू, आता इथं स्क्वेअर आहे तिथं काय येऊन जाईल स्क्वेअर रूट 0.00333, 0.00333. जेव्हा तुम्ही याला स्क्वेअर रूट तुम्ही लॉग टेबलमध्ये डायरेक्ट दिलेला असतो स्क्वेअर रूट, तुम्ही तिथं स्क्वेअर रूट पण पाहू शकता. डायरेक्ट याचा आन्सर लिहिता मी, तर अल्फा 2 इज इक्वल टू येतो 0.057. किती येतो 0.057. म्हणजेच जेव्हा तुम्ही हे सॉल्व कराल तर पहिले अल्फा 1 इंटू अल्फा, हे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवाल, अल्फा स्क्वेअर इंटू C1 इज इक्वल टू अल्फा 2 स्क्वेअर इंटू C2. यांच्या व्हॅल्यू दिल्या होत्या आपल्याला. तर डिग्री ऑफ डिसोसिएशनच पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं होतं. आता आपल्याला पर्सेंटेज काढायची झाली आपली अल्फा 2ची. आपल्याला काय काढायचे होते पर्सेंटेज. तर पर्सेंटेज काढण्यासाठी म्हणजेच काय करू C2 इज इक्वल टू इंटू करायचं 0.05 इंटू काय करू 100, कारण की आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज काढायसाठी इंटू 100, तर अल्फा 2 इज इक्वल टू किती येईल 2 डिजिट शिफ्ट करा 5.7%. 2 डिजिट शिफ्ट केल्यावर किती येईल 5.7%. दिसतंय 5.7%. अशा प्रकारे तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व करायचे होते. नंतर तुम्हाला हा एक न्यूमेरिकल जसं आपण सॉल्व केलं तशाच प्रकारे फक्त मी व्हॅल्यू चेंज केलेली आहे. हा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्याच्याबरोबरच हा पण न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आणि या दोघांचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आली ते पण मला तुम्ही सांगा. आणि याच्यानंतर आपण काही नंतरचे न्यूमेरिकल घेऊ.